हॅलो एव्हरीवन. आणि हा व्हिडिओ आहे जे मेन्स ॲस्पायरंटसाठी. जे विद्यार्थी जानेवारी 2026 मध्ये जे मेन्सची एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. बाळाओ, जे मेन्सची एक्झाम जवळ आलेली आहे आणि 21 ऑफ जानेवारीपासून जे मेन्सची एक्झाम स्टार्ट होते. काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट्स आलेले असतील आणि तुम्ही डाउनलोड्स केले असतील, तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे परीक्षेला जातेवेळी एक्झाम सेंटरवरती जाण्यापूर्वी डॉक्युमेंट्स टू कॅरी मीन्स काय डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करायला पाहिजेत, थिंग्स टू कॅरी, थिंग्स नॉट टू कॅरी अँड ड्रेस कोड. ह्या सगळ्या गोष्टीविषयी आपण डिटेल चर्चा करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया हा आजचा व्हिडिओ. तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ॲडमिट कार्ड विथ सेल्फ डिक्लेरेशन. तुम्हाला एक्झामला जाण्यापूर्वी ऑब्विसली तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे, जी तुमच्याकडे असली पाहिजे. माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना की सर्व विद्यार्थ्यांनी प्रिंटआउट्स घेतेवेळी कलर प्रिंट घ्या, जेणेकरून तुमचा जो फोटोग्राफ आहे तो क्लिअरली व्हिजिबल असेल. तर ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं कॅन्डिडेट्स नेम हे एक्झॅक्ट क्लिअर आहे का बघा. फोटोग्राफ, त्याच्यानंतर तुमची सिग्नेचर आणि तो जो बारकोड आहे तो क्लिअरली व्हिजिबल काय हे तुम्ही पहिल्यांदा चेक करायचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहेत बाळाओ. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता बघा, एक्झामला जाण्यापूर्वी काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला. समजा आता जी JEE एक्झाम होणार आहे ती 2 शिफ्टमध्ये होणार आहे, एक तर मॉर्निंग किंवा इव्हिनिंग. मॉर्निंग शिफ्ट स्टार्ट होते 9 o'clockला, 9 to 12 एक्झाम असते, आणि इव्हिनिंग शिफ्ट स्टार्ट होते तुमची 3 o'clockला, म्हणजे 3 to 6 एक्झाम असते. मग आता मॉर्निंग शिफ्टमध्ये जर तुमची एक्झाम असेल तर त्याच्यामध्ये गेट क्लोजर टायमिंग दिलेलं असेल 8:30 AM. 9 o'clockला एक्झाम स्टार्ट होणार आहे, 9 वाजता एक्झाम स्टार्ट होणार आहे, तर 8:30ला गेट क्लोज होईल. याचा अर्थ तुम्ही शार्प 8:30ला तिथं पोचा असं नाही. ॲटलिस्ट त्याच्या अगोदर 1 hour तुम्ही तिथं प्रेझेंट असणं, एक्झाम सेंटरवरती प्रेझेंट असणं मेंडेटरी आहे बाळाओ. सिमिलरली जर इव्हिनिंग सेशनला तुमची एक्झाम असेल तर 3 o'clockला एक्झाम स्टार्ट होते, म्हणजे गेट क्लोजर टाइम आहे 2:30. तर ॲटलिस्ट त्याच्या अगोदर 1 hour तुम्ही एक्झाम सेंटरवरती असणं गरजेचं आहे. मग जे विद्यार्थी मॅक्सिमम डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहेत, म्हणजे 70, 80, 90 किलोमीटर ज्यांना डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागणार आहे, त्यांनी आदलेच दिवशी एक्झाम सेंटरवरती म्हणजे त्या ठिकाणी जाऊन आपले कोणी नातेवाईक असतील, नसेल तर बाकीच्या ठिकाणी आपली राहण्याची सोय करावी, जेणेकरून एक्झाम दिवशी आपली गैरसोय होणार नाही. कारण दरवर्षी बरेचसे विद्यार्थी फक्त लेटमार्कमुळे बाळो एक्झाम देऊ शकत नाहीत. त्यामुळे ही गोष्ट थोडीशी गांभीर्याने घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म याच्या खालीचा ॲडमिट कार्डच्या, त्याच्यामध्ये काय बघा, 3 बॉक्स आहेत. एक आहे कॅन्डिडेट्स फोटो, कॅन्डिडेट्स लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आणि कॅन्डिडेट सिग्नेचर. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॅन्डिडेट्स फोटो तुम्हाला तुमचा फोटोग्राफ हा इथं पेस्ट करायचा आहे. कधी एक्झामला जाण्यापूर्वी, हा अगोदरच तुम्ही घरी करू शकताय, पण कंडिशन ही आहे की जो फोटोग्राफ तुमचा इथं आहे या तुमच्या ॲडमिट कार्डवरती, तोच फोटोग्राफ इथं असायला पाहिजे. नेक्स्ट, कॅन्डिडेट लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, हे पण तुम्हाला एक्झामला जाण्यापूर्वी इथं थंब इम्प्रेशन करायचं आहे. फक्त सिग्नेचर तुम्हाला तुमच्या एक्झामिनरच्या समोर या हॉल तिकीटवरती सिग्नेचर करायचे आहे, साईन करायचे आहे. फक्त काळजी घ्या, तुम्हाला ॲडमिट कार्ड जे डाउनलोड करायचं आहे, इट शुड बी डाउनलोडेड फ्रॉम NTA वेबसाईट आणि अ क्लिअर प्रिंट आउट ऑन A4 साईज पेपर. A4 साईज पेपरवरती कलर प्रिंट घ्या. मी सर्वांना एक रिक्वेस्ट करतोय की फक्त एकच ॲडमिट प्रिंटआउट न करता ॲटलिस्ट 2-3 प्रिंटआउट्स करून ठेवा. नाहीतर एकच केलं आणि नेमकं एक्झामच्या दिवशी सापडत नाही तर धावपळ व्हायला नको. 2-3 प्रिंटआउट्स करून ठेवा. नेक्स्ट, पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे बाळाओ, ज्याच्यामध्ये 1 पासपोर्ट साईज फोटोग्राफ फॉर पेस्टिंग ऑन द स्पेसिफिक स्पेस इन द अटेंडन्स शीट ॲट द सेंटर ड्युरिंग द एक्झामिनेशन. ज्या दिवशी एक्झाम आहे, म्हणजे एक्झाम स्टार्ट होणार आहे तुमची, त्यावेळी तिथं अटेंडन्स शीट येईल. त्या अटेंडन्स शीटवरती तुम्हाला तुमचा फोटोग्राफ पेस्ट करायचा आहे, समोर साईन करावी लागणार आहे. तर तोच कंडिशन काय सांगितली बघा त्यांनी, द फोटोग्राफ शुड बी सेम ॲज अपलोडेड ऑन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. जो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मवरती फोटोग्राफ आहे तोच फोटोग्राफ असायला पाहिजे. एक फोटोग्राफ लागणार आहे. परत एकदा रिक्वेस्ट करतोय सर्वांना, सोबत घेतेवेळी एक 2-3 तरी फोटोग्राफ, सेम फोटोग्राफ घेऊन ठेवा. नेक्स्ट, अथोराइज्ड आयडेंटिटी कार्ड. आता अथोराइज्ड आयडेंटिटी कार्डमध्ये काय, एनी वन ऑफ द अथोराइज्ड फोटो IDs. मग स्कूल आयडेंटिटी कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन आहे, वोटर ID आहे, पासपोर्ट आहे, आधार कार्ड विथ फोटोग्राफ आहे, रेशन कार्ड विथ फोटोग्राफ आहे, क्लास 12 बोर्ड ॲडमिट कार्ड विथ फोटोग्राफ आहे, बँक पासबुक विथ फोटोग्राफ आहे. तुम्ही जर बाळावर बघितलं असेल तर यापैकी कोणतंही एक आयडेंटिटी प्रूफ तुम्ही कॅरी करू शकताय, पण कंडिशन आहे ज्याच्यावरती तुमचा फोटोग्राफ आहे तेच आयडेंटिटी कार्ड तुमच्यासोबत ठेवा.
म्हणजे कंडिशन आहे त्या आयडेंटिटी कार्डवरती तुमचा फोटोग्राफ असायला पाहिजे. नेक्स्ट, इट मस्ट बी ओरिजिनल, व्हॅलिड अँड नॉन एक्सपायर्ड. ते ओरिजिनलच पाहिजे, तुम्ही त्याचे झेरॉक्स कॅरी करू शकत नाही. ओरिजिनल पाहिजे, व्हॅलिड पाहिजे आणि नॉन एक्सपायर्ड म्हणजे ते एक्सपायर्ड झालेलं नाही पाहिजे. क्लिअर, ही काळजी घ्या तुम्ही. नेक्स्ट, त्याच्यानंतर आता फिजिकली हँडिकॅप्ड सर्टिफिकेट कोणासाठी? जे पर्सन फिजिकली हँडिकॅप्ड आहेत, मीन्स पर्सन विथ डिसॅबिलिटी, PWD ज्याला आपण म्हणतोय. तर जे पर्सन फिजिकली हँडिकॅप्ड आहे त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असते. ते सर्टिफिकेट तुम्हाला कॅरी करायचं आहे तरच तुम्हाला, म्हणजे जे पण फिजिकली हँडिकॅप्ड आहेत त्यांच्यासाठी एक रायटर दिला जातोय. तर ह्या गोष्टी तुम्हाला त्याच वेळी अलो केल्या जातील ज्यावेळी तुम्ही हे सर्टिफिकेट तुमच्यासोबत कॅरी करणार. नेक्स्ट, पेन अँड बॉटल. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला पेन कॅरी करायचा आहे तो अ सिंपल ट्रान्सपरंट बॉल पॉइंट पेन अँड अ ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. जो पण तुमचा पेन असणार आहे तो ट्रान्सपरंट पेन असायला पाहिजे, बॉल पॉइंट पेन. आणि जी पण वॉटर बॉटल आहे ती तुम्हाला ट्रान्सपरंट वॉटर बॉटलच कॅरी करायची आहे. जे पण बॉईज गर्ल्स मेटल वॉटर बॉटल घेऊन येतील त्यांना अलो केलं जाणार नाही. त्यांना एक्झाम सेंटर बाहेर ह्या वॉटर बॉटल ठेवाव्या लागतील. मग काही जणांची रिक्वेस्ट असेल की मला वॉटर लागणार, पाणी लागणार आहे एक्झाममध्ये, तर तुम्ही तुमच्या एक्झामिनरला सांगा, ते तुम्हाला त्यावेळी तिथं प्रोव्हाइड करतील. पण जर ट्रान्सपरंट वॉटर बॉटल असेल तरच तुम्हाला एक्झाम सेंटरवरती अलो केलं जाईल. नेक्स्ट, रफ वर्क. आता रफ वर्कसाठी बघा, ऑल कॅल्क्युलेशन्स ऑर रायटिंग वर्क इज टू बी डन ओनली इन द रफ शीट. पण कोणत्या? रफ शीट प्रोव्हाइडेड ॲट द टेस्ट सेंटर. टेस्ट सेंटरवरती ज्या रफ शीट प्रोव्हाइड केल्या जातील त्याच रफ शीटवरती तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. तुम्ही स्वतः रफ शीट कॅरी करू शकत नाही, तुम्हाला अलो केलं जाणार नाही, त्या तुम्हाला बाहेरच ठेवाव्या लागतील. तुम्हाला तिथं रफ वर्कसाठी रफ शीट प्रोव्हाइड केल्या जातील. कॅन्डिडेट्स मस्ट हँड ओव्हर द रफ शीट टू द एक्झामिनर ऑर इन्व्हिजिलेटर ऑन ड्युटी इन द रूम ऑर हॉल. जे एक्झामिनर तुमच्या हॉलमध्ये आहेत त्या एक्झामिनरना एक्झाम संपल्यानंतर रूममधून बाहेर येते वेळी किंवा त्या हॉलमधून बाहेर येते वेळी तुम्हाला तुमच्या रफशीट हँड ओव्हर करायचे आहेत, जमा करायचे आहेत. त्या रफशीट तुम्ही बाहेर घेऊन येऊही शकत नाही. नेक्स्ट, थिंग्स नॉट टू कॅरी. आता तुम्ही कॅरी करू शकत नाही अशा कोणत्या गोष्टी आहेत? तर त्यात पहिला आला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. ऑब्वियस आहे, कोणत्या एक्झाम सेंटरवरती इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अलाउड नसतात. मग याच्यामध्ये कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू कॅरी. काय काय आहे रे? मोबाईल फोन्स, स्मार्ट वॉचेस, इयरफोन्स, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक वॉचेस विथ फॅसिलिटीज ऑफ कॅल्क्युलेटर, एनी मेटॅलिक आयटम्स ऑर इलेक्ट्रॉनिक गॅजेट ऑर डिव्हाइसेस. हे तुम्हाला एक्झाम सेंटरवरती अलो केलं जाणार नाही. आणि कृपा करून कोणी घेऊनही जाऊ नका, कारण तुम्हाला एकतर स्मार्ट वॉचची गरज नाही. काय स्मार्ट वॉच नेऊन काय करणार आहे? तुम्हाला टाइमच बघायचा आहे. तर समोर डेस्कटॉप आहे त्याच्यावरती टाइम दिसतोय, हे क्लिअर आहे तुम्हाला 3 तासांतर पेपर सबमिट होणार आहे. त्यामुळे वॉचची काही गरज नाही. आणि बाकी मोबाईल फोन्स वगैरे घेऊन आपण तिथं काही गेम खेळायला जाणार नाही, आणि असेल तर तुम्हाला अलो केलं जाणार नाही. त्यामुळे ही कोणी कॅरी करू नका. नेक्स्ट, स्टेशनरीजमध्ये कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू कॅरी इन्स्ट्रुमेंट्स, जॉमेट्री बॉक्स, पेन्सिल बॉक्स, एक्झाम बोर्ड, एनी काइंड ऑफ पेपर ऑर टेक्स्च्युअल मटेरियल. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रफशीट वगैरे तुम्ही कॅरी करू शकत नाही, किंवा रायटिंग पॅड असेल, जॉमेट्री बॉक्स असेल, हे तुम्हाला कॅरी करता येणार नाही. तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये अलो केले जाणार नाही. नेक्स्ट, इटेबल्स. आता इटेबल्समध्ये बघा काय खाण्याच्या गोष्टी, एनी टाईप ऑफ इटेबल्स लाईक, बरेचसे मुलं चिंगोम खातात, चॉकलेट्स खातात, चिप्स, सँडविचेस, ऑल आर प्रोहिबिटेड. ह्या सगळ्या गोष्टी इटेबल्स प्रोहिबिटेड आहेत. म्हणजे एक्झाम सेंटरवरती जातेवेळी तुम्हाला त्या आतमध्ये घेऊन जाता येणार नाहीत. त्यामुळं परीक्षेला जाण्यापूर्वी जर तुम्हाला काही खायचं आहे तर ते अगोदरच एक्झाम सेंटरच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला ते खाऊन घ्यायचं आहे. बाकी तुम्हाला कोणत्याही गोष्टी घेऊन जाता येणार नाहीत. परंतु कॅन्डिडेट सफरिंग फ्रॉम डायबिटीस will be allowed to carry eatables inside the exam hall such as sugar tablets, fruits like banana, apple, orange. ज्या कॅन्डिडेट्सना डायबिटीस आहे तेवढ्याच कॅन्डिडेट्सना काय केलं जाईल तर शुगर टॅबलेट्स असतील किंवा फ्रूट्स असतील हे एक्झाम हॉलवरती, एक्झाम सेंटरवरती अलो केले जातील. बाकी कोणालाही बाकी टेबल्स अलो केले जाणार नाहीत. नेक्स्ट, अदर आयटम्स कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू. आता याच्यामध्ये बघा, कॅरी हँडबॅग ऑर पर्स. तुम्ही हँडबॅग, पर्स ऑर वॉलेट, बॉईज तुम्ही वॉलेट, त्याच्यानंतर गर्ल्स तुम्ही हँडबॅग किंवा पर्स कॅरी करू शकत नाही. नेक्स्ट, विअर एनी टाईप ऑफ रिंग्स, चेन ऑर इयर रिंग्स, हेही तुम्हाला अलो केलं जाणार नाही. जर असेल तर तुम्हाला एक्झाम सेंटरच्या बाहेरच ते रिमूव्ह करावं लागेल आणि मगच तुम्हाला अलो केलं जाईल. अदरवाईज तुम्हाला आतमध्ये सोडणार नाहीत. नेक्स्ट, विअर कॅप्स, विअर क्लोज्ड फुटविअर्स, मेहंदी इन हँड, स्पेशली गर्ल्ससाठी मेहंदी. एक्झाम
एक्झामच्या दिवशी जर हातावरती मेहंदी असेल तरी गर्ल्सना ॲलो केलं जाणार नाही. इवन बॉईज कोण मॅक्सिमम मेहंदी ट्राय करत नाहीत, पण जरी असेल तर तुम्हाला ॲलो केलं जाणार नाही. नेक्स्ट, क्लोज फुटवेअर असेल किंवा कॅप्स असेल तर हे घालून, क्लोज फुटवेअर्स किंवा कॅप्स घालून तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये ॲलो केलं जाणार नाही. त्यामुळे कृपया या गोष्टी, कॅप असेल, क्लोज फुटवेअर असेल, हे तुम्ही कॅरी करू नका. नेक्स्ट, क्लोथिंग फॉर गर्ल्स. आता याच्यामध्ये बघा, लाईट कम्फर्टेबल क्लोथिंग डझंट हॅव लार्ज बटन बॅज ऑर थिक फॅब्रिक्स. म्हणजे तुम्हाला जो पण ड्रेस कोड आहे तो सिम्पल घालायचा आहे. त्यासाठी काही फोटोग्राफ दाखवलेत तुम्हाला समजण्यासाठी, जसं की हे हेवी म्हणजे आपण फंक्शनल विअर म्हणतोय, या टाईपचे ड्रेस कोड नको आहेत आपल्याला. कारण आपण एक्झामला चाललोय, फंक्शनला जात नाही, तिथं कुणाचं लग्न वगैरे नाही, तर आपल्याला एक्झाम द्यायची आहे. तर हे असे जे हेवी ड्रेस कोड आहेत ते तुम्हाला ॲलो केले जाणार नाहीत. तर त्यासाठी तुम्ही सिम्पल ड्रेस कोड लाईक टी शर्ट आणि एक नॉर्मल जीन्स पॅन्ट किंवा फॉर्मल पॅन्ट तुम्ही विअर करू शकताय. नेक्स्ट, मस्ट नॉट विअर एनी स्टोल्स, स्कार्फ्स और दुपट्टास विच मस्ट बी अवॉइडेड. ही कंडिशन आहे. हे गर्ल्स तुम्ही विअर करू शकत नाही. स्टोल घेऊन तुम्ही एंटर करू शकत नाही. क्लोथिंग विथ टू मेनी ड्रेप्स, फ्रिल्स और लेयर्स इट इज ऑल्सो प्रोहिबिटेड. म्हणजे हे तुम्हाला जे क्लोथ्स आहेत हे तुम्हाला विअर करता येणार नाहीत. नेक्स्ट, कॅन्डिडेट्स हू विअर रिलिजियस हेडवेअर जसं की टर्बन्स और स्कार्फ्स इट्सेट्रा आर अलाउड टू द विअर देम. म्हणजे जे रिलिजियस वेअर आहेत, रिलिजियस वेअरमध्ये मग टर्बन्स आहेत किंवा स्कार्फ्स आहेत, ते तुम्हाला एक्झाम सेंटरवरती ॲलो केले जातील. हाऊएव्हर दे मस्ट अराइव्ह वेल इन ॲडव्हान्स टू अंडरगो प्रॉपर सिक्युरिटी चेक्स. याचा अर्थ, तुम्ही जर जे काय स्कार्फ्स घालणार असाल किंवा टर्बन्स, तर तुम्ही एक्झाम सेंटरवरती गेट क्लोजरच्या टायमिंगच्या अगोदर थोडंसं पोहोचा, जेणेकरून प्रॉपर सिक्युरिटी चेकअप नंतर तुम्ही एक्झामसाठी एंटर करू शकताय आणि प्रॉपर वेळेमध्ये तुमची एक्झाम स्टार्ट होईल. क्लिअर? नेक्स्ट, क्लोथिंग फॉर बॉईज. आता बॉईजसाठी विअर सिम्पल टी शर्ट और शर्ट, अवॉइड विअरिंग ग्राफिक टीज. म्हणजे खूप काही डिझाईन असलेले शर्ट वगैरे तुम्हाला घालायचे नाहीत. जसं की इथं दाखवलं आहे शर्टवरती खूप डिझाईन, काही गरज नाही आपल्याला डिझाईनचे शर्ट्स घालून. आपल्याला तिथं काय फोटोग्राफी करायची नाही, आपल्याला एक्झाम द्यायची आहे. तर सिम्पल शर्ट किंवा टी शर्ट वेअर करा. फुल स्लीव्ज टी शर्ट और शर्ट्स इफ वॉर्न दे शुड बी थिन अँड लाईट वेट. ठीक आहे, म्हणजे हे पण अलाउड आहे, पण ते थिन आणि लाईट वेट असायला पाहिजे. नेक्स्ट, विअर रेग्युलर बट कम्फर्टेबल पॅन्ट्स. डिस द पॅन्ट्स विथ मल्टिपल पॉकेट्स सच ॲज कार्गो पॅन्ट, ज्याला नंबर ऑफ पॉकेट्स असतात, अशा टाईपच्या पॅन्ट्स तुम्हाला एक्झाम सेंटरवरती ॲलो केलेल्या नाहीत. त्यामुळं विअर करतेवेळी फॉर्मल पॅन्ट किंवा जीन्स पॅन्ट विअर करा, हे तुम्हाला ॲलो आहे. क्लिअर? स्टुडंट्स मस्ट नॉट विअर मल्टीलेअर क्लोथिंग. दिस इन्क्लूड्स हुडीज, स्वेट शर्ट्स, जॅकेट्स, स्टोल्स, मफलर्स. हे या टाईपचे जॅकेट्स वगैरे आहेत किंवा हुडीज आहेत, हे तुम्ही एक्झाम सेंटरवरती विअर करून जाऊ शकत नाही. त्यामुळं काळजी घ्या. एक सिम्पल शर्ट किंवा टी शर्ट, जीन्स पॅन्ट हे असायला पाहिजे. नेक्स्ट, फुटवेअर. आता फुटवेअरमध्ये काय, अवॉइड शूज, विअर सिम्पल सँडल्स और स्लीपर्स. जसं की इथे एक्झाम दाखवलेत, या टाईपचे जे क्लोज फुटवेअर आहेत हे जर असतील तर तुम्हाला ॲलो केले जाणार नाही. ते एक्झाम सेंटरच्या बाहेर काढायला लागेल आणि तुम्हाला विदाऊट फुटवेअर जावं लागेल आतमध्ये, जेणेकरून तुमचं स्लीपर असेल किंवा सँडल असेल तर तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये ॲलो केलं जाईल. ठीक आहे? नेक्स्ट, याच्यामध्ये मग बरेचसे आहेत. शूज विथ लार्ज हिल्स, प्लॅटफॉर्म्स और बेल्ट्स शुड बी अवॉइडेड. नेक्स्ट, हेअरस्टाईल. द हेअरस्टाईल शुड बी मिनिमल. नो फॅन्सी बन्स और कॉम्प्लेक्स बीड्स आर परमिसिबल. स्पेशली गर्ल्ससाठी. आता याच्यामध्ये जी हेअरस्टाईल आहे, हेअरस्टाईलमध्ये अशा बऱ्याचशा बीड्स असतात किंवा जे पण लावलेले असतात, फॅन्सी बन्स असतात किंवा ह्या पिन्स, जे क्लिप्स आहेत, ह्या तुम्हाला त्याच्यामध्ये ॲलो केले जाणार नाहीत. सिम्पल हेअरस्टाईल असायला पाहिजे. ते तुम्हाला इमेज दाखवले समजण्यासाठी, आणि या वेळेस तुम्ही हेअरस्टाईल ठेवा आणि एक्झामसाठी जा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम सेंटरवरती ॲलो केलं जाईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत बाळाओ, ज्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून जे मेन्स 2026मध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तर नक्कीच मला वाटते ज्या काही गोष्टी इम्पॉर्टंट होत्या एक्झामला जाण्यापूर्वी, त्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये डिटेल तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर नक्की हा व्हिडिओ बघा, मॅक्सिमम स्टुडंट्सना शेअर करा, जेणेकरून सगळेजण व्यवस्थित एक्झाम सेंटरवरती जातील आणि कुणाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि या येणाऱ्या JMENS 2026 एक्झामसाठी सर्वांना अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनकडून ऑल द बेस्ट. फॉर मोर इन्फॉर्मेशन स्टे ट्यून्ड. थँक यू.